कनाशीत धाडसी चोरी। अवघ्या अर्ध्या तासात 4 दुकाने फोडून 1.25 लाखांची रोकड लंपास। कनाशी येथील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 2.5 ते 3 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी सलग 4 दुकाने फोडून सुमारे 1.25 लाख रुपयांची रोकड व मौल्यवान वस्तू लंपास केल्या। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। चोरी झालेली दुकाने पुढील प्रमाणे: दीपक विसावे, कळवणकर कलेक्शन, मुन्ना राजभोज, एकता फुटवेअर, सचिन चव्हाण, शिवम कलेक्शन, रामकृष्ण गायकवाड, साई कलेक्शन। चोरट्यांनी दुकानांचे शटर उचकटून अथवा तोडून प्रवेश केला। प्रत्येक दुकानातून रोकड व थोडीफार वस्तूंची चोरी करण्यात आली आहे। घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन फिंगरप्रिंट व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी व चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली जात आहे। केव्हा कळाल तुम्हाला? सकाळी 7:30 वाजता कळाले। किती पैसे गेले तरी अंदाजे? 75,000 रुपये गेले माझे। आणि व्यापाऱ्याला द्यायचे होते तिथे? हो, व्यापाऱ्याला द्यायचे होते सकाळी 10 वाजता। तुम्हाला किती वाजता कळालं? आज सकाळी ना 7:30 वाजता कळालेले। मी राहायला जेदरला आहे, जेदरमधून इथं आलो। नाशिक स्टार न्यूजसाठी दीपक गांगुर्डे, कळवण।